नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल इतिहास व राज्यशास्त्र. प्रत्येक प्रश्नानुसार आपण प्रिपरेशन करतो आहे. व्हिडिओज ऑलरेडी इतिहासाचे अपलोड झालेले आहेत. राज्यशास्त्र लास्ट व्हिडिओपासून आपण सुरू केलं आहे. प्रत्येक प्रश्नप्रकार पक्का करत जात त्याचे मार्क कन्फर्म करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि मिशन ठेवलं आहे आउट ऑफ मार्काचं, आणि ते येणार म्हणजे येणार. पण ह्या आधीचे व्हिडिओज नीट बघून घ्या, म्हणजे नक्की प्रिपरेशन कसं करायचं आहे, कुठल्या प्रश्नांवरती फोकस द्यायचा आहे, इम्पॉर्टंट प्रश्न कुठले आहेत, हे सगळं काही तुम्हाला समजून येईल. त्या सगळ्या व्हिडिओंची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ते व्हिडिओ नीट बघा. आता ह्या व्हिडिओमध्ये राज्यशास्त्रामधला संकल्पना स्पष्ट करा प्रश्न 8 अ, दोनपैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं 2 गुणांसाठी. कसं लिहायचं, कुठले कुठले प्रश्न आले होते, सगळं काही नीट बघूया उत्तरासहित. त्यामुळं व्हिडिओ एंडपर्यंत बघा, समजून घ्या, मुद्दे समजून घ्या, म्हणजे रायटिंग करताना तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम नाही येणार. समजलं प्रत्येकाला? चला आता चॅप्टरनुसार बघणार आहोत, त्यामुळं प्रिपरेशन ते एकदम व्यवस्थितच होईल. धडा पहिला, संविधानाची वाटचाल. प्रश्न काय आहे? माहितीचा अधिकार. मार्च 19, 20, जुलै 22, जुलै 23. आता ना एक छोटीशी गोष्ट सांगतो बघा. मागचा व्हिडिओ ज्यांनी बघितला त्यांना आठवत असेल, माहितीचा अधिकार याच्यावरती चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा असा एक प्रश्न होता. आता त्या प्रश्नामध्ये जे मुद्दे होते तेच मुद्दे या ठिकाणी आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला, एकच उत्तर आहे पण 2 वेगवेगळ्या प्रश्नांमधून विचारलं गेलं आहे. त्यामुळं प्रत्येक प्रश्न वाचताना त्याच्या आधी ह्याचं उत्तर कुठं आलं आहे का ते बघून घ्या. प्रश्न कसा विचारला आहे ते पण समजून घ्या. तसंच उत्तर लिहिलं आहे बघा. प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये आहेत. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला आहे. माहितीचा अधिकार हा लोकशाहीमध्ये नागरिकांचे सक्षमीकरण करण्याचा एक प्रयत्न आहे. यामुळे जनतेचा राज्यकारभारात प्रत्यक्ष सहभाग वाढत आहे. शासन आणि नागरिक यांच्यातील संवादामुळे लोकशाही अधिक सकस, सुदृढ व बळकट होण्यास मदत होत आहे. याबरोबरच शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली आहे. बरोबर. माहितीचा अधिकार काय आहे, कशासाठी केला आहे, त्याच्यामधून काय होतं हे मेन्शन करायचं. पुढचा प्रश्न, मताधिकार. डिसेंबर 2020ला आलेला प्रश्न आहे बघा. काय लिहिलं आहे? भारतीय संविधानाने प्रत्येक प्रौढ व्यक्तीस मत देण्याचा अधिकार दिला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला 21 वर्षे वयाची अट निश्चित करून मताधिकार दिला होता. मतदाराचे वय 21 वरून 18 करून मताधिकार अधिक व्यापक करण्यात आला. यामुळेच लोकशाहीची व्याप्ती वाढून युवा वर्गाला राजकीय अवकाश प्राप्त झाले. व्यवस्थित 4 पॉईंट तर कंपल्सरी लिहायचे, हे डोक्यात ठेवा. कधी पॉईंट कमी होतील पण उत्तर जरी मोठं झालं तरी चालतं. त्यामुळं कमीत कमी आपल्याला 6 ते 7 ओळींमध्ये उत्तर बसवायचे, हे डोक्यात ठेवताल. आता पुढचा प्रश्न बघा व्यवस्थित 1 बाय 1. हक्क आधारित दृष्टिकोन मार्च 2024ला आला होता. उत्तर कसं लिहिलं आहे? स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या, परंतु यामध्ये नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन होता. मात्र गेल्या काही दशकांमध्ये या सुधारणा नागरिकांचा हक्कच आहे या भूमिकेतून केल्या जातात. यानुसार भारतीय नागरिकांना माहितीचा, शिक्षणाचा, अन्न सुरक्षेचा अधिकार मिळाला आहे. झालं प्रश्नाचं उत्तर. प्रत्येकाचे मुद्दे डोक्यात ठेवायचे, सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आणि त्याच पद्धतीने लिहायचं. पुढं बघा, राखीव जागांविषयी धोरण. जुलै 2024ला आलेला प्रश्न आहे. जो लोकसमूह शिक्षण व रोजगार यांपासून वंचित राहिला आहे त्यांच्यासाठी राखीव जागा संबंधित धोरण आखले आहे. या धोरणानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींकरता सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या आहेत. शिवाय इतर मागासवर्गीयांसाठी देखील राखीव जागांची तरतूद केली आहे. झालं. राखीव जागा कोणासाठी ठेवलेल्या आहेत आणि का ठेवलेल्या आहेत? पुढं बघा, अल्पसंख्याकांविषयी तरतुदी. मार्च 2025ला आलेला प्रश्न आहे. लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया असून ती अधिकाधिक सर्वसमावेशक करण्यासाठी काही प्रयत्न झाले. त्यातील एक प्रयत्न म्हणजे अल्पसंख्याकांविषयी तरतुदी होय. त्या पुढील प्रमाणे आहेत. व्यवस्थित काय ते लिहिलं. आता त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात ते मेन्शन करूया बघा. अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यांसाठी शासनाने अनेक योजना करून त्यांची अंमलबजावणी केली आहे. नंतर जात,
धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवरून भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे आणि अल्पसंख्याकांसाठी ही फार व्यापक तरतूद आहे. यामुळे अल्पसंख्याकांना स्वातंत्र्याचा हक्क, समतेचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क यांद्वारे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळाले आहे. व्यवस्थित प्रत्येक उत्तराचे मुद्दे हे डोक्यात फिट ठेवा. आता नीट समजून घ्या. मुद्दे एक वेळ तुम्ही कमी लिहिले तरी चालतील, पण ते प्रेझेंट मात्र व्यवस्थित झाले पाहिजेत. कळलं? चला आता धडा क्रमांक 2, निवडणूक प्रक्रिया. पहिला प्रश्न काय दिला आहे? निवडणूक आयोग डिसेंबर 2020. आता बघा काय लिहिलं आहे. भारतीय निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी भारताचा निवडणूक आयोग आहे. आता हेच सेम उत्तर मागे एका सहकारणामध्ये पण होतं, सेम होतं, काही चेंज नाही आहे. मुद्दे तेच आहेत, पण प्रश्नाचा प्रकार बदलला आहे. त्यामुळं एक उत्तर तुम्ही जर पाठ केलं तर तुम्ही 2 ते 3 प्रश्नांची तयारी करताय असा अर्थ होतो आहे. त्यामुळं ते प्रश्न नीट समजून घेताल. पुढचा पॉईंट बघा. भारतीय संविधानाच्या कलम 324नुसार स्वायत्त यंत्रणेची निर्मिती करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाची कार्य पुढीलप्रमाणे आहेत. मतदार याद्या तयार करणे, वेळापत्रक, संपूर्ण कार्यक्रम ठरवणे, उमेदवारांच्या अर्जाची छाननी, राजकीय पक्षांना मान्यता देणे, निवडणुकासंबंधी वाद सोडवणे ही निवडणूक आयोगाची कार्य आहेत. झालं, सिंपल. पुढं बघा. निवडणूक सुधारणा जुलै 2022चा प्रश्न. निवडणुकांवर लोकशाहीचे भविष्य अवलंबून असते, म्हणून निवडणूक प्रक्रिया खुली, न्याय आणि विश्वासार्ह असावी लागते. यासाठी सुचवलेल्या काही निवडणूक सुधारणा खालीलप्रमाणे आहेत. काय काय आहेत बघा. स्त्रियांचे राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी राजकीय पक्षांनी महिलांना 50% उमेदवारी द्यावी. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये. राजकीय पक्षांकडून आर्थिक गैरव्यवहार होऊ नये व निवडणुकीतील पैशांचा गैरवापर थांबावा. याकरता निवडणुकांचा खर्च सरकारने करावा. पुढं बघा. लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यांमध्ये बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार निवडणुकीत सामील होणार नाही याची दक्षता घ्यावी. समजलं? निवडणुकांमध्ये कुठल्या कुठल्या सुधारणा केल्या होत्या त्या सगळ्या 4 पॉईंटमध्ये मांडल्या. डन. चला आता पुढचा धडा डायरेक्टली राजकीय पक्ष. आता ह्याच्यामध्ये सुद्धा जे काही प्रश्न आहेत आणि त्याचे जे उत्तरं आहेत त्याचे मुद्दे तुम्ही मागच बघितलेले आहेत, तेच रिपीट होत आहेत. म्हणून मी सगळे प्रश्न घेतले म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली समजून येईल की प्रश्न फिरवून जरी आला तरी उत्तर मात्र आपल्याला तेच लिहायचं आहे. आता प्रश्न बघा काय दिलं आहे. प्रादेशिकता मार्च 2019 आणि 20चा प्रश्न आहे. जेव्हा आपली भाषा, आपला देश याविषयी आत्मीयतेची भावना निर्माण होते व कालांतराने तिच्याबाबत अस्मिता निर्माण होऊ लागते तेव्हा प्रादेशिकता निर्माण होते. भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक व त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या अस्मिता संघटित झाल्या की त्यातून प्रादेशिकतेची भावना वाढते. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा व तेथील साधनसामग्री व रोजगाराच्या संधी यावर आपला हक्क असावा या भावनेतून प्रादेशिक अस्मिता जागृत होते. यातून आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधाचे जतन करणे या हेतूपायी काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्ष, विविध दबाव गट अस्तित्वात येतात, चळवळी निर्माण होतात. आपल्या प्रदेशाच्या हिताचे जतन करणे हा प्रादेशिकता निर्मितीमागील मुख्य हेतू असतो. प्रादेशिकता म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय होतं सगळे मुद्दे सांगितले. पुढचा प्रश्न बघा. बहुपक्ष पद्धती मार्च 2022चा प्रश्न आहे. अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो. या पद्धतीला बहुपक्ष पद्धती असे म्हणतात. म्हणजे सगळ्यांचा त्या राजकारणामध्ये प्रभाव आहे अशा पद्धतीने. पुढे बघा. भारतात 1989च्या लोकसभा निवडणुकांनंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व संपुष्टात येऊन आघाडी शासनाच्या स्थापनेस सुरुवात झाली आणि बहुपक्ष पद्धती भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिर झाली आहे. कधी झालं आणि आता ती कशी आहे मेन्शन झालं. डन. समजलं. 2च मुद्दे होते, टेक्स्टबुकमध्ये तेवढेच दिले, आपण तेवढेच लिहिले, काही प्रॉब्लेम नाही आहे. उत्तर कमी असलं तरी चालेल पण सगळे मुद्दे त्याच्यामध्ये आले पाहिजेत. आता हाही प्रश्न बघा, तुम्ही ह्याचंसुद्धा उत्तर पाहिलेलं आहे मागं. बघा काय दिलं आहे. राजकीय पक्ष मार्च आणि जुलै 2023ला आलेला होता. आता उत्तर बघा. राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्याकरता खालीलपैकी एक निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. कुठले निकष बघा. 4 किंवा अधिक राज्यात लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% वैध मते मिळवणे. तसेच मागील निवडणुकात कोणत्याही राज्यातून किमान 4 सदस्य लोकसभेवरती निवडून येणे गरजेचे असते. ही अट आहे. पुढं दुसरी कंडिशन. एकूण लोकसभा मतदारसंघाच्या म्हणजेच
543 पैकी किमान 2% मतदारसंघातून निवडून येणे, तसेच किमान 3 राज्यातून त्या पक्षाचे उमेदवार निवडून येणे आवश्यक असते. या दोघांपैकी कंडिशन जर सॅटिस्फाईड झाल्या तर समजून जायचं राजकीय पक्ष असणार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पार्टी आणि नॅशनल पीपल्स पार्टी हे भारतातील राजकीय पक्ष आहेत. हेच पक्ष राजकीय आहेत, ह्यांची नावं नीट लक्षात ठेवताल. कळलं? हे तुम्हाला कृती पूर्ण करा येतं ना, राजकीय पक्ष, प्रादेशिक पक्ष अशी नावं येऊ शकतील, त्यामुळे ते नीट डोक्यात ठेवताल. समजलं? नक्की. चला आता पुढचा प्रश्न. प्रादेशिक पक्ष बघा, आत्ताच बोललो, आलं बघा पुढं. प्रादेशिक पक्ष काय? विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणाऱ्या व त्या प्रदेशाचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. त्याचा प्रभाव त्या विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित असतो. प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. कुठले निकष आहेत बघा? लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे, पुढं अथवा किमान 2 सदस्य विधानसभेवरती निवडून येणे गरजेचे आहे. विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे, ह्या काय आहेत? त्यांच्या अटी आहेत. पुढं बघा, प्रादेशिक पक्ष हे प्रादेशिक समस्या सोडवण्याकडे अधिक लक्ष केंद्रित करतात. आपल्या प्रदेशाचे हितसंबंध जपणे व त्याचा विकास करण्यासाठी फक्त अधिकारांऐवजी स्वायत्ता मिळवणे त्यांना आवश्यक वाटते. संघ शासनाला सहकार्य करत आपले स्वायत्तेचे क्षेत्र टिकून ठेवण्याचा ते प्रयत्न करतात. तसेच प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरच हाताळल्या जाव्यात. सत्ता ही त्या प्रदेशाच्या व्यक्तीच्याच हाती असावी. प्रादेशिक व व्यावसायिक संधीकरता त्या प्रदेशाच्या रहिवाशांना प्रथम प्राधान्य मिळावे असा या पक्षांचा आग्रह असतो. आता कुठले कुठले पक्ष आहेत तेही बघा. शिवसेना महाराष्ट्र, शिरोमणी अकाली दल पंजाब, आसाम गण परिषद आसाम ही भारतातील प्रमुख प्रादेशिक पक्षांची उदाहरणे आहेत. समजलं? वरचे राष्ट्रीय पक्ष ही नावं डोक्यात ठेवा, त्याच्यानंतर प्रादेशिक पक्ष ही नावं डोक्यात ठेवा. हे तुम्हाला कृतीमध्ये कामाला नक्की येणार. आता धडा क्रमांक 4, सामाजिक व राजकीय चळवळी. व्यवस्थित 1 बाय 1 समजून घ्या, म्हणजे पटकन पक्क होऊन जाईल. पहिला प्रश्न आहे जलक्रांती. व्यवस्थित मार्च 2019 आणि 22ला आलेला प्रश्न आहे. 1 बाय 1 नीट समजून घेऊया. डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी राजस्थानमध्ये मोठी जलक्रांती घडवून आणली. त्यामुळेच त्यांना भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाते. राजस्थानमध्ये हजारो जोहड म्हणजेच नाट्यावरील मातीचे बंधारे निर्माण करून त्यांनी राजस्थानमधील वाळवंटातील नद्यांचे पुनरुज्जीवन केले. तरुण भारत संघाची स्थापना करून त्यांच्या साह्याने 11,000 जोहडांची निर्मिती केली. एवढेच नव्हे तर देशभर पदयात्रेच्या माध्यमातून जलसंवर्धन, नद्यांचे पुनरुज्जीवन याविषयी लोकजागृती मोहीम राबवली. व्यवस्थित 4 पॉईंट लिहायचे म्हणजे लिहायचे. पुढं बघा, कामगार चळवळ. मार्च 2025ला आलेला प्रश्न आहे. मागच्या बोर्ड इयरला आलेला प्रश्न आहे. कसं लिहिलं आहे बघा. भारतातील कामगार चळवळींमागे औद्योगिकरणाची पार्श्वभूमी आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारताकडे कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या अशा उद्योगांना सुरुवात झाली. 1899मध्ये आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरता रेल्वे कामगारांनी संप केला. 1920मध्ये कामगारांचे प्रश्न सोडवण्याकरता ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस या व्यापक संघटनेची स्थापना झाली. स्वातंत्र्योत्तर काळात 1960 व 70च्या दशकात कामगार चळवळ अधिक प्रभावी ठरली. मात्र 1980 पासून ही चळवळ विखुरली गेली. सध्या जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे भारतभर कामगारांचे नवनवे प्रश्न उभे राहत आहेत. अस्थिर रोजगार, कंत्राटी कामगार, आर्थिक असुरक्षितता, कामगारांचे कटक्यांचे संरक्षण नसणे, अमर्याद कामाचे तास, कामाच्या ठिकाणी असणारी असुरक्षितता, अनारोग्य इत्यादी आजच्या कामगार चळवळीसमोरील समस्या आहेत. भूतकाळामध्ये काय झालं तेही लिहिलं आणि वर्तमान काळात काय चालू आहे तेही लिहायचं. सिंपल. डन. चला शेवटचं धडा. सिंपल. 2च होत्या, 2च प्रश्न आले होते, समजून घेतले. आता लोकशाही समोरील आव्हाने. पहिला प्रश्न आहे भ्रष्टाचार. बघा काय लिहिलं आहे. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येते. राजकीय आणि प्रशासकीय स्तरांवर होणाऱ्या भ्रष्टाचारांमुळे सरकारची कार्यक्षमता कमी होते. सरकारी कामांना वेळ लागतो. सार्वजनिक सोयी व सुविधांची गुणवत्ता घसरते. वेगवेगळे आर्थिक घोटाळे होतात. यामुळे एकूण व्यवस्थेबद्दल अविश्वास व असमाधानाची भावना लोकांमध्ये निर्माण होते. निवडणूक प्रक्रियेमध्ये होणारा भ्रष्टाचार, बनावट मतदान,
मतदारांना लाच देणे, मतदारांना पळवून नेणे यांसारख्या घटनांमुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास उडण्याची शक्यता असते. हाही मुद्दा मागच्या एका प्रश्नामध्ये होता. पुढे बघा, हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवरच नव्हे तर वैयक्तिक पातळीवरती प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शासन व नागरिक यांच्यात संवादाची निर्मिती होणे गरजेचे आहे. व्यवस्थित. पुढचा प्रश्न, राजकारण्यांचे गुन्हेगारीकरण. मार्च 2024ला आलेला प्रश्न आहे. राजकीय प्रक्रियेमध्ये गुन्हेगारांचा वाढता सहभाग ही लोकशाही समोरील फार मोठी समस्या आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींनाही राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते. असे उमेदवार निवडून येण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे राजकारणात पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व वाढू शकते. निवडणुकीच्या काळातही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून हिंसाचार व्यापक होऊ शकतो. व्यवस्थित आपले 4 मुद्दे लिहायचे आणि मार्क कन्फर्म करायचे. दोन्ही प्रश्न समजले नक्की? आता बघा, जेवढे प्रश्न घेतले तेवढे पक्के करून ठेवा आणि आधी मी जे इम्पॉर्टंट सांगितले होते ते व्यवस्थित मुद्दे बघून घ्या. आता तुम्हाला मी मगाचपासून 2-3 वेळा सांगितलं की उत्तर तेच आहे, पण प्रश्न जो आहे ना तो वेगवेगळ्या प्रकारे विचारलेला आहे. म्हणजे 1, 2, 3 प्रश्नाचं उत्तर सेमच आहे, पॉईंट सेमच आहेत. त्यामुळं असे प्रश्न बघा, समजून घ्या, म्हणजे एका उत्तरामध्ये तुमचे 2-3 प्रश्न सहज होऊन जातील आणि मुद्दे पण तेच राहतील आणि 40पैकी 40 मार्क मिळवायचे हे डोक्यातच ठेवा. नक्की ठरवलं आहे? आता हे प्रश्न समजले का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोडक्यात उत्तर लिहा. सर्व बघणार आहोत अगदी याचप्रमाणे, म्हणजे आपले 40पैकी 40 मार्क कन्फर्म होऊनच जातील. कळलं? चला, व्यवस्थित अभ्यास करा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. बाय बाय, ऑल द बेस्ट.